मंडळी, आज आपण बनवणार हिवाळा स्पेशल उडीद लाडू। सामग्री: तूप, अर्धा किलो उडीद डाळ, अर्धा किलो साखर, 200 ग्राम खारीक, 200 ग्राम खोबरं, 100 ग्राम काजू, 100 ग्राम डिंक, 100 ग्राम बदाम आणि 2 चम्मच वेलची पूड। आता कृती: उडीद डाळ पहिले छान लालसर भाजून घेऊया, जेणे की खमंग वास सुटला की ती भाजली समजायची। आता तूप टाकून त्यामध्ये काजू परतून घेऊया, बदाम परतून घेऊया आणि डिंकही छान भाजून घेऊया। तर कमी गॅसवर भाजायचा, जेणे की छान फुटला पाहिजे। आता खोबरं थोडंसं भाजून घेऊया, छान खमंग आणि चवदार लागतं आणि बारीक व्हायला बरं पडतं। आता खारीक पण गरम करून घेऊया, ती पण छान भाजून घेऊया। आता साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया, बघा छान पिठी साखर झालेली आहे। आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता डिंक थोडासा बारीक करून घेऊया, बोलत बोलत बारीक झाला, तुम्ही थोडं जाडसर भरड ठेवाया। आता काजू आणि बदाम बारीक भरड करून घेऊया, म्हणजे दाताखाली लागते। आता खारीक आणि खोबरं दोन्ही मिक्स केल्यानंतर छान पेस्ट पावडर तयार होते, ती अशी थोडी जाडी भरडी पावडर तयार करून घेऊया। आता उडीद डाळ भाजल्यामुळे छान पावडर तयार होते, दळून आणायची काही गरज नाही, मिक्सरमध्ये होते। रवाळ अशी भाजून घेऊया, ती थोडी चाळून घेऊया। चाळल्यानंतर आता तुपात छान एकदा गरम करून घेऊया, जेणे की थोडीफार राहिली असेल ते त्याला कलर पण येतो आणि चव पण छान लागते, तूप छान मिक्स होतं, एकत्र होतं। मग छान भाजल्या गेली, आता खमंग वास सुटलाय। चला तर आता यामध्ये थंड झालेला डिंक तो छान मिक्स करून घेऊया, ज्याने गरम झाला की परत एकजीव होईल। आणि हे ना खूप शक्तिवर्धक असतात उडदाचे लाडू, त्याच्यामुळे नक्की करा आणि चवदार लागतात। भाजल्यामुळे पचायलाही हलके असतात। छान भाजल्या गेले, आता आपण या मिश्रणमध्ये सगळं टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया। ते थोडं कोमट झाल्यानंतर यामध्ये आपण पिठी साखर घालूया आणि थोडं मिक्स करून घेऊया एकजीव। वेलची पावडर टाकून देऊया। एकजीव झाल्यानंतर आता ते थोडं कोमट असतानाच लाडू बांधायचे, थंड झाले तर चांगले बांधल्या नाही जात आणि चोपडे नाही आहेत। तर आता हे छान मिक्स झाले की आता आपण याला लाडू वळून घेऊया। अशा प्रकारे आपले लाडू तयार आहेत। धन्यवाद।